वाजलेली विक्रम सुरू असेल. मी आता 5वी शिकत आहे. पाठी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. पाठी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे. मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी अशा विषयावरून बोलणार आहे जिच्यामुळे मी लिहायला वाचायला आणि बोलायला शिकले. होय, माझे तुमच्या आपल्या सर्वांचे ज्ञानामधील अर्थात माझी शाळा तिच्यावर मी काय बोलावे कारण क्रांतीधर टिळक हे येथे घडले. असे विद्येचे मंदिर म्हणजे माझी शाळा. शाळा म्हटले की आठवते शाळेमध्ये खेळणारी मुले, मधल्या सुट्टीत डबे खाणारी मुले. शाळा म्हटले की आठवते सरांनी दिलेली ती शिक्षा. खरोखर किती महत्वाची आहे माझी शाळा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवस्ती आहे. माझ्या शाळेत 1ली ते 5वी पर्यंत वर्ग आहे. माझ्या शाळेत वाचनालय, संगणक देखील आहे. माझ्या शाळेसमोर खूप मोठे मैदान आहे, बरीच बागी आहे. माझ्या शाळेत अभ्यासाबरोबर खेळायलाही तेवढेच महत्त्व दिले जाते. त्याच मैदानावर कबड्डी, खो खो, लंगडी याचे सामने खेळले जातात. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप प्रेम आहे. त्याच्या राखण्यात आम्हाला प्रेमच वाटते. विद्यार्थ्यांना विषय अगदी सहजपणे समजावा यासाठी दैनंदिन जीवनाची उदाहरणे देऊन विषयाची संकल्पना स्पष्ट करतात. मुलांना घडविण्यात जितका वाटा आई वडिलांचा असतो तितकाच वाटा माझ्या शाळेचाही आहे. समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले विद्येचे मंदिर म्हणजे माझी शाळा. या विद्येच्या मंदिरात अनेक नवनवीन उपक्रम राबवले जातात. त्यातूनच निर्माण होणारी मुले म्हणजे आपण आहोत. जिथे सांगितले जाते संधीची कधी वाट पाहू नका. ती स्वतः शोधा व कामे करा. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की अशा या विद्येच्या मंदिरातून अनेक वैधन्य घडून गेले. म्हणून मला क्रांतीज्योती महात्मा याचा संदेश सांगावासा वाटतो. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली. नीती विना गती गेली, गती गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र घटले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. मित्रांनो, हा क्रांतिकारक संदेश संपूर्ण जगाला कळला गेला. म्हणून अशी विद्या देणारी शाळा आपल्यासाठी विद्येचे मंदिरच आहे. आजच्या या कलयुगात विचारले जाते तू कुठल्या शाळेत शिकत आहे. पण मी अभिमानाने सांगू शकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती शाळेत शिकत आहे. शाळा म्हटल्यावर नाक मुरडले जाते. पण मी खरं सांगते, जो विद्यार्थी मराठी शाळेत शिकला आहे तो पुढे जाऊन IPS कलेक्टर होण्याची जिवंत उदाहरणे आहे. जाता एक गीत गाऊन जाते. असा